स्ट्राइकर जोडी मैदानाच्या आत में प्रस्थान करतीये। एका बाजूला ब्लॅक कोब्रा कुसगाव हा संघ आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मैदानाच्या आतमध्ये आकेल। सामना 4 षटकांचा आहे, याच्या पण पुन्हा एकदा नोंद आणि दक्षता घ्या। विषय है क्वालिटी क्वालिटी। एका बाजूला स्ट्राइकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। वैभव वाडकर आणि अमर वाडकर आणि षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्ग वरती संदीप ओरे। पहिला बॉल, मॅचच्या सुरुवात पहिलाच बॉल सोडून दिलेला आहे। पंचांनी सांगितलेलं आहे की हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल संदीप ओरे यांना पुन्हा टाकावा लागेल। संदीप ओरे यांच्या गाठीशी अनुभव आहे, परंतु एका बाजूला वैभव वाडकर ज्यांनी पाठीमागच्या पहिल्या बॉलवरती मॅचचा बॉल पाठवला होता सीमापार, असे ऑलराऊंडर खेळाडू आहेत। स्ट्राइकर एंडला वैभव वाडकर, एका बाजूला संदीप ओरे, राईट आर्म राऊंड द विकेट। हो, हा बॉल निघाला कृष्णा नदी पात्रामध्ये, सीमारेषेच्या पलीकडे वैभव वाडकर यांचा वार, बॉल सीमापार, षटकार। क्वालिटी क्वालिटी या फेरबदल आवाज आपण ऐकूया सातारा ग्रामीण टेनिसचा आणि वाईचा मराठीतला एक चांगला आवाज अनिकेत कामटे सरांना। महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे। प्री क्वार्टर फायनल, जो संघ मॅच जिंकेल तो संघ पसरणी टीमच्या विरोधामध्ये 2 हात करणार आहे। हो हो हो, याही वेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक, वैभव वाडकरचा ब्लास्ट, धमाका येतोय मैदानामध्ये, जबरदस्त टोला, हाय अँड हँडसम सिक्सर। चौदा धावा धावफलकावरती आहेत। पंधरा धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस कॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, एक सिंगल करण्याचा प्रयत्न आणि ती सिंगल, रिस्की सिंगल कंप्लीट। जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू झालेली आहे। पहिल्या षटकामध्ये वैभव वाडकर मॅन इन फॉर्म, एक चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय त्यांच्या देहबोलीमध्ये।
आणि 2 षटकारांच्या मदतीने धावफलकावरती 16 धावा लागलेल्या आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस, चांगला बॉल हाताळलाय, वेगवान बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, सरळ यष्टीरक्षकाला बीट करून तो बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. 17 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संदीप आहेत आणि संदीप यांचा विचार केला तर कुसगाव संघाचे स्ट्राईक बॉलर आहेत आणि स्ट्राईक बॉलरच्या विरोधामध्ये हल्ला चढवण्याचा प्रयत्न बोरगाव संघाचे संघनायक अर्थात वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव असतील, संकेत वाडकर असतील, या सगळे वाई प्रीमियर लीग मधले हिट खेळाडू आहेत. समोर देखील चिंतामणी सारखा खेळाडू, बॉन्ड सारखा खेळाडू, म्हणजे जबरदस्त बॅटल. फटका बसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आलेत, पकडला जाईल कॅच. वैभव वाडकर 2 षटकार खेळले, चांगली स्ट्रोक सजवले, परंतु शेवटच्या बॉलवरती संदीप यांनी दिलाय इट का जवाब पत्थर से. महत्वाची विकेट आली आहे. अखेरीस 17 धावा धावफलकावरती. सतरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आलेत मंगेश. पहिला बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. लगातारचे दुसरा बॉल देखील जबरदस्त हाताळलाय. अप्रतिम बॉलिंग मैदानामध्ये मंगेश. स्लोवर वन हाताळत आहेत, त्यासोबत थोडासा टर्न देखील बॉल होतोय आणि तो फलंदाजांना स्ट्रगल करणारे बॉल पाहायला मिळत आहेत. अमर स्ट्राईकवरती आहेत, 2 बॉल फेस केलेत आतापर्यंत, 3 बॉल फेस केलेत. 17 धावांवरती स्कोरबोर्ड. वैभव यांची विकेट आल्यानंतर आता मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर संकेत वाडकर आलेत, जे एका चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली. पुन्हा एकदा वही कहाणी, वही अंजाम. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. क्रिकेट में फुटवर्क और मोबाईल में नेटवर्क जरुरी है. बॉलचा रीच करणं गरजेचं आहे, बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल, परंतु यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. पसरणी टीम रेडी आहे. हा बॉल हवेमध्येच खेळला, क्षेत्ररक्षक येईल का, बॉल पर्यंत पोहोचला आणि महत्वाची विकेट आली आहे. अमर
18 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आहेत. डीपी कुठे आहे डीपी आलाच नाही हरल्यामुळे. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. फुल टॉस बॉल अडव्या बॅटने खेळलाय ऑन साइडला. डीप लॉंग ऑन मध्ये चिंतामणी वाऱ्याच्या वेगाने आलेत आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने आता स्ट्राईक वरती संकेत पहिला बॉल फेस करण्यासाठी. अगदी ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिला संकेत यांचा. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मधला शेवटचा बॉल. मंगेश यांचं कौतुक असेल, या ओव्हरमध्ये एक वाईट डिलिव्हर केला, परंतु एक महत्वाची विकेट आणि आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. अनुशासन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्लेस केला, फक्त दिशा दाखवलीये आणि एका सिंगलचा प्रयत्न होईल सफल. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. टीम बोरगाव. JHKM बोरगाव, जय हनुमान क्रिकेट क्लब बोरगाव वर्सेस ब्लॅक कोब्रा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाचा विचार केला बॉलिंग ट्रॅक वरती अमित आलेत. अमित बॉन्ड, वेगवान बॉल, पहिलाच बॉल अगदी थाय पॅड वरती भेटतोय. जबरदस्त बॉल हाताळलाय अमित बॉन्ड. मागच्या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना देखील प्रभावित केलं आणि याही मॅच मध्ये पहिला बॉल जबरदस्त हाताळलाय. समोर संकेत वाडकर आहेत आणि संकेत वाडकर वर्सेस अमित वरे, हे बॅटल जबरदस्त आहे. 2 एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. हो, डिक्लेरेशन झोन. पुन्हा एकदा जबरदस्तच बॉल हाताळलाय. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, टप्पा मेंटेन ठेवलाय आणि अमितच्या माध्यमातून चांगले बॉल पेश केले जात आहेत. या वेळेसचा बॉल
ऑफ स्टंपच्या बाहेरचा व्हाईट बॉल. आतापर्यंत 2 धावा खर्च केले 4 बॉलमध्ये. धावफलक 22 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट. आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर संकेत आहेत. संकेत आतापर्यंत 5 बॉल खेळत आहेत, 2 धावा बनवत आहेत. संकेत यांना जबाबदारी घ्यावी लागेल. मिस टाइम स्ट्रोक. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. आवरेगा रे. तेवीस धावा धावफलकावरती. वेगवान बॉल. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हर मध्ये पण पाहिली. अमित वरे बॉन्ड ओव्हर हाताळली. एक एक्स्ट्रा धावा. ते 23 धावा आहेत. आणि इथून पुढे 12 बॉल इम्पॉर्टंट आहे टीम कुसगाव संघासाठी देखील आणि बोरगाव संघासाठी देखील. येस, 4 षटकांचा सामना आहे. इथून पुढे 6 बॉल महत्वाचे आहेत. आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत अजित वरे. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. समोर संकेत वाडकर. संकेत वाडकर यांचा विचार केला तर जबरदस्त खेळाडू आहेत. 6 बॉल मध्ये 3 बनवलेले आहेत. फायटिंग टोटल उभी करण्यासाठी या ओव्हरला टार्गेट करावंच लागेल. समोर अनुभव आहे तर संकेत युवा खेळाडू. पहिला बॉल निघाले अजित वरे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्याच दिशेने खेळलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली. जबरदस्त थ्रो चिंतामणीच्या माध्यमातून. अगदी वाऱ्याच्या वेगाने आले बॉल पर्यंत पोहोचले. लाजवाब क्षेत्ररक्षण. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सीमारेषा ओलांडून 1 बाउन्स. समालोचन कक्षाला दिली जाते सलामी. महत्वाचा चौकार येतोय. लोअर फुल टॉस होता. फक्त दिशा दाखवली. बॅटचा फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले परंतु 100 बॉल स्टॉप करू शकले नाहीत. यावेळेसचा बॉल. ओहो हो, इथं पहा विकेट सॅक्रिफाईस. स्ट्राईक बदलण्यासाठी गेले आणि एक रन पण मिळाली. स्ट्राईक चेंज. तीन बॉल शेष आहेत. एकोणतीस धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. अजित वरे यांना मी ते संकेत वाडकर यांची महत्वाची विकेट.
नवीन बॅटर समीर मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचे 2 बॉल आहेत या ओव्हरचे, या इनिंगचे. लोअर फुल टॉस, चांगला बॉल हाताळलाय, एक सिंगल मिळते. अजित वरे अनुभव पणाला लावला आणि ती अनुभवाची शिदोरी उघडल्यानंतर केवळ 7च धावा 5 बॉलमध्ये एक महत्वाची संख्या त्यांची विकेट घेतलीये. धावफलक 30 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल, अंत भला तो सब कुछ भला. महत्वाच्या बॉलवरती समीर मोठा फिट खेळतील का पाहायचंय. स्टोक ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चिंतामणी आलेत, एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती फेकी आणि पंचांचा इशारा येईल. OUT आउट, एक धाव मिळेल. धाव फलकावरती 31 धावा. झोन मध्ये बॉल चाललाय एका धावेसाठी आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डचा श्री गणेशा होतोय. एक धाव धाव फलकावरती लागते. महत्वाची मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचेस वरती देखील या ग्राउंड वरती मोठ्या लढाया झालेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच शेवटची. हा बॉल लगातारचा दुसरा बॉल डिक्लेअर झोन मध्ये.
2 धावा धावफलकावरती आहेत. हो, या वेळेसचा बॉल चांगला हाताळलाय. बॉल ज्या पद्धतीने आपण पाहतो ऑफस्टमच्या बाहेरचा या ठिकाणी बॉन्ड यांना निश्चितपणानं थांबवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने ऑन दी राईट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, परंतु निश्चित 6 धावा वाचवलेल्या आहेत. अप्रतिम एफर्ट्स. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 3 धावा लागतायत. हा बॉल देखील समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दर्जेदार केलं जात आहे. रनिंग बॉल थांबवलाय आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण समीर. जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकाराच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा आहेत. 32चं लक्ष म्हणजे मॅच इंटरेस्टिंग होणार आहे यात मात्र शंका नाही. प्रत्येक रन प्रत्येक बॉल महत्वाचा. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग वरती रोहित यांना आमंत्रित केले, यांना प्राचारण केले. तर स्ट्राईक वरती बॉन्ड. अमित वर्सेस रोहित अशी लढाई पाहायला मिळेल ओव्हर नंबर 2 मध्ये. स्ट्राईक वरती अमित बॉन्ड आहेत आणि आता कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. 30 यार्ड सर्कलचं पॉवर प्लेचं षटक जे आहे ते संपलंय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल आहे समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट. या ठिकाणी दिलगलती कर बेटा. DJ 4 धावा. आशिष. चौका. बारा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. स्टोक लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतोय प्रेक्षक. अमित बॉन्डचा ब्लास्ट
अमित बॉन्डचा धमाका, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं टीम ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाच्या धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल उडवलाय. हाही बॉल चालला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये. आणखी एक षटकार. स्कोरबोर्ड वरती 24 धावा आहेत. आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 8 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव. स्टोक फर्स्ट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मिसफिल्ड आणि मिसफिल्ड नंतर दुसरी धाव कंप्लीट. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतोय. एक सिंगल आणि एका सिंगल वरती थांबवलं जाईल. आता मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे आणि बॅटिंग मार्क वरती अमित बॉन्ड 10 बॉल मध्ये 21 धावा बनवलेल्या आहेत अमित बॉन्ड यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेनं फॉलोअर थ्रू मध्ये खेळलाय बॉल. ड्राईव्ह करत असताना डॉट बॉल. बॅचेज आणि बॉल एका धावेसाठी. हो, याही वेळेचा बॉल चांगला हाताळलाय. मॅच इंटरेस्ट घेते, मॅच ट्विस्ट घेऊ शकते. आधीच्या ओव्हरमध्ये जर आठवलं ना तर संकेत यांच्या हातातून तो बॉल सुटला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर लगातारचे 2 षटकार आले. तो चौकार जर थांबला असता तर एक स्ट्राईक रोटेट देखील होऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. जो हो गया. हा बॉल आकाशाला गवस निघालत. विनिंग सिक्सर. ऑफ द मॅच. लगेच व्यासपीठावरती या आणि यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. पसरणी विरुद्ध कुसगाव, महत्वाची मॅच.
की तरफ से आप सभी संगीत प्रेमियों को दी